मराठी सक्तीला अप्रत्यक्षपणे आता मुदतवाढ मिळाली आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत ही अप्रत्यक्षपणे मुदतवाढ मिळाली आहे। महाराष्ट्र दिनापासून ही मोहीम सुरू होणार आहे, मात्र यामध्ये कारवाई होणार नाहीये। अमराठी रिक्षाचालकांनी मराठी भाषा ही शिकून घ्यावी आणि मराठी भाषेसाठी परवाना रद्द करणार नाही असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। राज्यात व्यवसाय करायचा आहे तर मराठी हे यायलाच हवं असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा ठणकावलं। तर मराठी सक्तीला परिवहन विभागानं अप्रत्यक्ष 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे। 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि तीही आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार। आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख। अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 59 आरटीओच्या माध्यमातून। आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार। गायकवाड साहेब त्याचे प्रमुख म्हणून आम्ही इन्चार्ज नेमलेले आहे। त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही तेव्हा तपासणी करणार की आता बाबा किती लोक हिंदी भाषिक मराठी शिकलेले आहेत, किती शिकलेले नाही, आणि त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ। आम्ही कोणालाही संपाला भीक घालत नाही। आम्ही कारवाई जी रेग्युलर आहे ती करणार 1 मे पासून आणि 15 ऑगस्ट पर्यंत शिकावं तुम्ही म्हणून आम्ही प्रयत्नही करणार। सगळे आम्ही इव्हन ऍग्रीगेटर पॉलिसीमध्ये सुद्धा ओला, उबेर, रॅपिडो आणि बाईक टॅक्सी यांच्यामध्ये सुद्धा मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आम्ही ऍग्रीगेटर पॉलिसीमध्ये लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटला सुद्धा आमचं नोट गेलेली आहे आणि जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे अशी भूमिका ओला, उबेर, रॅपिडोच्या बाबतीत सुद्धा आम्ही घेतलेली आहे।